नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. रक्त कमी असणे ही जगभरामध्ये जाणवणारी खूप मोठी समस्या आहे. आता झालेल्या सर्वेक्षणानुसार जगामधील 5 अब्ज लोकांना ही रक्त कमीची समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये 75% महिलांचा समावेश आहे. म्हणजे महिलांमध्ये हा आजार खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. रक्तामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे यालाच रक्त कमीची समस्या किंवा यालाच अॅनिमिया असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला पांडुरोग सुद्धा म्हटलं जातं. आपण जर शरीराची तुलना एखाद्या गाडीशी जर केली तर गाडीला ज्या पद्धतीनं इंधनाची गरज असते चालण्यासाठी त्याच पद्धतीनं रक्तामुळे आपल्या शरीरातील सर्व ऑर्गनचं कार्य हे उत्तमरित्या चाललं जातं. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत प्रत्येक ऑर्गन पर्यंत पोषण तत्व त्याच पद्धतीनं ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम हे रक्त करत असतं. आपण जे खातो त्याचं रक्त बनत असतं, पण बऱ्याच जणांना ही समस्या असते. खाल्लेलं त्यांना मानवत नाही, पचत नाही. ज्या पोषण मूल्याचं त्यांच्या शरीरामध्ये शोषण व्हायला पाहिजे ते होत नाही. त्यामुळे त्यांचं खाल्लेलं रक्त बनत नाही आणि त्यामुळेच त्यांना ही अॅनिमियाची समस्या निर्माण होते, रक्त कमीची समस्या निर्माण होते. त्यांचा एचबी जो आहे, हिमोग्लोबिन जे आहे ते कमी असतं आणि हा आजार महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. कारण दर महिन्याला त्यांच्या पिरियड्स मध्ये होणारा जो रक्तस्राव असतो त्यामुळे रक्त कमीची समस्या निर्माण होत असते. बाहेरून जरी माणूस नॉर्मल दिसत असला तरी त्याला रक्त कमी असू शकतं. तर याची कोणती लक्षणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे? तर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल, उत्साह वाटत नसेल एखाद्या कामामध्ये, थकवा सतत येत असेल, डोक्यामध्ये गरगर फिरल्यासारखं होत असेल, चक्कर येत असतील, जो रंग असतो शरीराचा तो मंद आणि फिकट दिसतो, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडलेल्या दिसतात, चेहरा निस्तेज दिसतो, श्वास घेण्यास त्रास होतो, स्मरणशक्ती सुद्धा कमी होते, आठवत नाही. त्याच पद्धतीनं डोकेदुखीची पण समस्या सतत जाणवते आणि शरीरामध्ये रक्त कमी असल्यामुळे हे रक्त आपलं हृदय जे आहे ते पूर्ण शरीरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे त्याला जास्त वर्क करावं लागतं, म्हणजे ते जास्त धडधड करतं. म्हणून तुमच्या शरीरामध्ये जर रक्त कमी असेल तर तुमच्या छातीमध्ये धडधड जास्त वाढते. त्याच पद्धतीनं तुमच्या शरीरावर जर जखमा झालेल्या असतील तर त्या जखमा जर तुमच्या लवकर भरून येत नसतील तरी तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. तर साधा सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत, ज्या उपायाने तुम्ही 7 दिवसामध्ये तुमच्या शरीरामधलं रक्त जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढवू शकता. तुमच्या ज्या या समस्या आहे सतत थकवा येण्याच्या वगैरे अॅनिमियाची समस्या तुमची पूर्णपणे निघून जाऊ शकते. तर सर्वात महत्वाचा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. नाश्त्याबरोबर तुम्ही करू शकता बीट रस. बीट सर्वत्र उपलब्ध असतं. तर या बीटमध्ये पोटॅशियम असतं, फॉस्फरस असतं, कॅल्शियम असतं, सल्फर असतो, लोह असतं आणि गंधक सुद्धा याच्यामध्ये असतं. याच्यामध्ये लोह खूप मोठ्या जास्त प्रमाणामध्ये असतं आणि तुमच्या शरीराला जर खाल्लेलं अंगी लागत नसेल, तुमच्या शरीरामध्ये जर या सर्व गोष्टीचं शोषण होत नसेल तर तुमच्यासाठी बीट रस हा अतिशय उत्तम असतो. तर काय करायचं आहे, सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक बीटाचा ज्यूस तुम्हाला बनवायचा आहे. त्या ज्यूस मध्ये लिंबू पिळायचा आहे. लिंबू हे त्याच्यामध्ये पिळणं फार महत्वाचं असतं, कारण ही लिंबू पिळल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे शोषण होणार आहे, लोहाचं शोषण होणार आहे ते चांगल्या पद्धतीनं होतं. सलग 7 दिवस जरी केलं तरी तुमच्या शरीरामध्ये रक्त कमीची समस्या थांबून जाते. आणि सर्वात महत्वाचा जो उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तो असा, काळे तीळ किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध असतात. हे काळे तीळ तुम्हाला 2 चम्मच काळे तीळ 1 कप गरम पाणी करून घ्यायचं आहे. 1 कप गरम पाणी करायचं आहे, त्यामध्ये 2 चम्मच काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ 1 वाटी गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर 1 तास ठेवल्यानंतर तो फुगून येतील. फुगून आल्यानंतर त्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे, त्याला वाटून घ्यायचं आहे. हे तयार झालेले जे मिश्रण आहे ते 1 कप दुधामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जर डायबेटीस नसेल तर थोडासा गुळ टाकायचा आहे. गुळामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं, त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकायचा आहे. जर तुम्हाला डायबेटीस असेल तर गुळ टाकायची गरज नाही, तसं पण तुम्ही घेऊ शकता. तर हे दुधामध्ये टाकून त्यामध्ये गुळ टाकून तुम्हाला हे संध्याकाळी झोपताना घ्यायचं आहे. सलग 7-8 दिवस. जास्त दिवस घेतलं तरी कुठलाही साईड इफेक्ट नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जास्त दिवस पण घेऊ शकता. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या शरीरामधली रक्त कमीची जी समस्या आहे ती त्वरित भरून येते. रक्त तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढतं. त्याचबरोबर तुम्हाला दुसरा एक अतिशय सोपा करता येण्यासारखा उपाय असा आहे, व्हीट ग्रास ज्यूस, ज्याला गव्हाच्या गवताचं ज्यूस म्हणतो. ते गव्हाच्या गवताचं ज्यूस तुम्ही घरी पण बनवू शकता. तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये पण ते सहज उपलब्ध होईल.
तर सकाळ आणि संध्याकाळी तुम्हाला 10 ml हे ज्यूस घ्यायचं आहे. पण हे ज्यूस घेण्याआधी अर्धा तास आणि ज्यूस घेतल्यानंतर अर्धा तास तुम्हाला काही खायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही 2 वेळेस जर हा दिवसातून उपाय केला, सकाळी आणि संध्याकाळी सलग 7-8 दिवस जर तुम्ही असं केलं, वीटग्रास ज्यूस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह असतं, त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्लोरोफिल सुद्धा खूप मोठ्या जास्त प्रमाणामध्ये असते, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं आणि हे रक्तवाढीसाठी अतिशय उत्तम असं औषध आहे. याने फार त्वरित रक्त वाढतं, म्हणून याला ग्रीन ब्लड सुद्धा म्हटलं जातं. तर हे तुम्हाला अशा पद्धतीने उपाय करायचा आहे. दुसरा आणि अतिशय साधा उपाय करण्यासारखा असा की सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला जेवणानंतर 2 चमच मध खायचा आहे. मध ज्याला आपण हनी म्हणतो, तो मध तुम्हाला खायचा आहे. या मधामध्ये लोह आणि तांब खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. रक्त बनण्यासाठी लोहाची गरज असते. मध जर तुम्ही अशा पद्धतीने 2 वेळेस जर खाल्ला, हिमोग्लोबिन कमीची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते, रक्तवाढ होते. तर या 2-3 उपायापैकी तुम्ही कोणतेही 2 उपाय जर कंटिन्यू केले तर 6-7 दिवसामध्ये तुमची रक्त कमीची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि तुम्हाला जी अनिमियाची समस्या आहे, चक्कर येणे, थकवा येणे, या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. तर हे साधे उपाय आहेत. तुम्ही यातून कुठलेही 2 उपाय करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.